तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, भोर पुण्यामधून एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे, समोर येते, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच ही सगळी संतापजनक घटनेचं जे आहे ते दुसऱ्या दिवशी पडसाद पाहायला मिळत आहेत। खरं तर 3 वर्षाच्या चिमुकलीवरती या नराधमाने अत्याचार केला आणि त्याचा संताप जो आहे तो आता ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळतोय। आज नरसापूर ग्रामस्थांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। ग्रामपंचायतपासून ते हायवेपर्यंत हे सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या सगळ्यामध्ये महिला ज्या आहेत त्यासुद्धा पाहायला मिळत आहेत। खरं तर कुठल्याही व्यक्तीला जे आहे ते संताप यावा असा सगळा प्रकार आहे। पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आहे, तरीसुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आज आपल्याला या सगळ्या मोर्चामध्ये आक्रोशामध्ये पाहायला मिळतोय। अनेक महिला आहेत ज्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये मोठे नागरिक सुद्धा या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर कालपासून जे आहे ते सगळे पोलीस बंदोबस्त आहे, मोठ्या प्रमाणात जमाव सुद्धा रात्री जमा झालेला होता। मात्र अशा पद्धतीने हा सगळा मोर्चा आता निघाल्याचं पाहायला काय मागणी काय? आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि 2 गुन्हे त्याच्या आधी त्यांनी केलेले, त्यातून त्यांनी मोकळा सोडलेला आहे। हा 3ऱ्या गुन्ह्याच्या वेळेस तरी त्या लवकरात लवकर जेवढी फाशी देता येईल तेवढी द्यावी आणि महिलांच्या ताब्यात द्यावी। जिथे त्यांनी कृत्य केले तिथे त्याला फाशी द्यावी। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, मात्र आम्ही त्यावेळेला होतो तिथं, पोलिसांना आम्ही बॉडी हलवून देत नव्हतो। आम्ही म्हणलं आरोपीला आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही बॉडी देणार नाही। मी एकटी त्या पोलिसांबरोबर बोललेले पहिल्या सुरुवातीला, सगळ्या मुलांना म्हणलं मला साथ द्या, सगळ्या मुलांनी मला साथ दिली। आम्ही दोघी पहिल्या बोललो PSI ना त्या की त्या आरोपीला इथं आणा, आरोपी आमच्या ताब्यात द्या, आम्ही जेलमध्ये जाऊ, पण आम्ही त्याला इथं मारणार, तुम्ही शिक्षा करायची गरज नाही, आम्ही शिक्षा करतो ना आरोपीला। एवढा आक्रमक झालेला आहेत, मात्र कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील तुम्ही म्हणताय। मग दिला ना, मग परत करून दिला की नंतर 12 नंतर आम्ही सगळं प्रोसिजर पूर्ण केली। 12 वाजेपर्यंत आम्ही काही करून दिलं नाही, 12 नंतर केली सगळी प्रोसिजर पूर्ण। हा, तो आमची मागणी आरोपीला आमच्या ताब्यात देऊन आम्ही आरोपीला मारणार आणि ज्या ठिकाणी त्याने हे कृत्य केलंय त्या ठिकाणीच फाशी द्यायची। आम्ही महिला मारणार आहे त्याला, तो पोलिसांनी मारायचं नाही, महिला मारणार आहेत त्याला। तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही, सगळ्या महिलांचं हे म्हणणं आहे। त्या मुलीला आणून पण देणार नाही आम्ही इथं, जोपर्यंत आरोपीला इथं आणत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही। आरोपीला पहिले इथं आणलं पाहिजे। ऐका, त्या व्यक्तीच्या 2 गोष्टी झालेल्या होत्या, तरी सरकारने काय केलं? ही मुलगी गेली नसती, इथून मागे जर सरकारने त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असतं, फाशी दिली असती, तर आता ही वेळ आलीच नसती। पण आमची एकच मागणी की जिथं त्यांनी कृत्य केलं तिथं त्याला फाशी दिलीच पाहिजे, हेच आमचं त्याला म्हणजे सरकारला हेच सांगणं आहे। याला जबाबदार कोण आहे? पोलीस संरक्षण, पोलीस सुरक्षित, पोलीस संरक्षण हा आरोपी तेच कळत नाही आम्हाला। ह्या पोलिसांनी का सोडला त्याला? हे बाळ गेलं नसतं आत्ताचं। तो ज्या वेळेला पोलिसांनी त्याला नेलतो आम्ही कोणी महिना नव्हतो, नाहीतर आम्ही त्याला सोडलं नसतं, तिथंच त्याला मारलं असतं आम्ही ह्या तिघी कोणीच नव्हतो। आज तो आरोपी इथं आणेपर्यंत तुम्ही हा मोर्चा चालू ठेवणार? हो, चालूच ठेवणार आहे, कारण हा आमच्या गावाची पहिली घटना ही, कारण त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। काय मागणी? आमच्या सानिध्यातली मुलगी आहे, आमच्या एरियातली मुलगी आहे तिला लवकरात लवकर, त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ती खेळत होती बाहेर, तिला वासरू दाखवता असं आमिष दाखवून गोठ्याच्या मागे शेड आहे तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्या माणसानी। या टायमिंगला आम्ही सगळे घरातच होतो, CCTV फुटेज सापडला आम्हाला। ताब्यात घेतलंय, मात्र तुम्ही म्हणताय हो, आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे, आम्ही इथल्या इथं त्यांना फाशी देऊ आम्हाला। आणि ऑलरेडी त्यांच्यावर 2 गुन्हे आहेत, तरी तुम्ही प्रशासन हे हलक्यात घेतंय। प्रशासनाने ह्याच्यात लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे, नाही तेव्हा राजकारणी इथं प्रचाराला येतात, मोठमोठे प्रचाराला येतात इथं। एकनाथ शिंदे चितळ्याचं ओपनिंगला प्रचाराला येतात इथं, आता त्यांना इथं यायला काय प्रॉब्लेम आहे? रात्रीपासून कोण राजकारणी आले काही? कोणी आलं नाही, येऊन बघून जातात, बाकी काही नाही, येऊन बघून जातात। खेळत होती ती बाहेर, तिला आमिष दाखवलं, वासरू दाखवतो गोट्यात। महाराष्ट्रात किती गुन्हे होतात सांगा ना, स्वारगेटला गुन्हे होतात, सगळीकडे गुन्हे होतात।
घटना आहे? 3:12ला सीसीटीव्हीचं फुटेज दिसते आत नेताना, गोठ्याच्या इथे आत नेताना 3:12चं फुटेज दिसतंय. त्याच्यानंतर मग आम्ही 3:30 वाजता तर सगळे शोधाशोध करायला लागलेलो. 3:30 वाजल्यापासून 5:30 वाजता मग आम्हाला ते कळालं की असं असं झालंय. 2 तास आम्ही सगळं